महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि राज्यामध्ये आरक्षणाची 50% जी मर्यादा आहे ती ओलांडून 70-80 काही ठिकाणी 90% गेली. म्हणजे आरक्षणामध्ये समतोल राखला गेलेला नाही. एससी आणि एसटीची जरी एक आरक्षणाची चौकट फ्रेम फिक्स असली तर इतर जे आरक्षण आहे ज्याच्यामध्ये खास करून ओबीसीचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये फार अफरातफर झालेली आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवून दिली गेलेली आहे. आरक्षणाची मर्यादा 50%च्या पुढे जाऊ नये यानी अशा बऱ्याच आक्षेपांवर हायकोर्टापासून आता सुप्रीम कोर्टामध्ये आज त्याचं हिअरिंग आहे आणि कदाचित परत एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सध्याच्या रद्द होऊन झालेल्या निवडणुका सुद्धा रद्द होऊन या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात का अशी एकंदरीत भयानक आणि भीतीवह परिस्थिती महाराष्ट्रात सध्या निर्माण झाली आहे आणि त्या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो आपण चर्चा करतोय. मला सांगा, नगर परिषदेच्या निवडणुका महाराष्ट्रात आता सुरू आहेत. शेकडो नगर परिषद सध्या लढल्या जात आहेत. सत्तेत असणारे एकमेकांच्या विरोधात कधी लढायला लागले आपल्याला कळलं नाही. गेल्या 10 वर्षामध्ये खरं तर जनगणनेवरून आरक्षणाची टक्केवारी ठरवली गेली पाहिजे, परंतु जातनिहाय जनगणना नसल्यामुळे कुठल्याही जातीकडे त्यांची फिक्स आकडेवारी नाही. तरी सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकावर जो निर्बंध घातलेला होता, आक्षेप दिला होता, त्याच्यामुळे गेली 9 वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थेचा म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाळ तो आणि नंतर ही 3-4 वर्ष 9 वर्ष निवडणुकाच महाराष्ट्रात झाल्या नाहीत. कारण महाराष्ट्रातूनच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या विरोधात काही महाराष्ट्रातले याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. मागच्याच आठवड्यामध्ये या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात त्यांनी या संबंधीचा निर्णय देऊ म्हणून सांगितलं. आता अशी परिस्थिती आहे की महानगरपालिकेचं आरक्षण हे प्रभागनिहाय किंवा महापौरांचं सुद्धा जाहीर झालं. त्या अगोदर नगर परिषदांचं आरक्षण जाहीर होऊन आता प्रचाराला सुद्धा सुरुवात झाली. अपक्षाचं चिन्ह सोडलं तर सगळे प्रस्थापित पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली. उद्या 2 तारखेला मतदान आहे, 2 डिसेंबरला. आणि अशा परिस्थितीमध्ये काही दिवसांमध्ये होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि त्याच्यानंतर महानगरपालिका आणि मग त्यांच्या आरक्षणाची सोडत ही सगळी प्रक्रिया आता होऊ घातलेली असताना जर कदाचित माननीय सर्वोच्च न्यायालयांना आता ह्या जर आपण आकडेवारी जर तपासायची म्हटलं आणि काही कायदे जर शोधायचे म्हटलं तर कुठल्याही राज्याला 50%ची मर्यादा स्वतःहून ओलांडता येत नाही आणि जर ओलांडली गेली तर तो कायद्याचा सुद्धा अवमान आहे. अशी एकंदरीत राज्यांमधली किंवा इतर संपूर्ण राज्यांची अर्थात देशातली परिस्थिती जर तशी असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालय 50%च्या वर मर्यादा जाऊ देणार नाहीच. आणि नसेल तर मग हे जे वाढीव आरक्षण दिलं गेलेलं आहे म्हणजे त्या जागा कमी होतील. काल परवाच ओबीसीच्या आरक्षणावर फार मर्यादा येते वगैरे वगैरे कुजबूज झाली, चर्चा झाली. काही टक्केवारीमध्ये प्रत्येक म्हणजे नगर परिषद, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या क्षेत्रामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये एक जागेची वजाबाकी ह्या ओबीसी आरक्षणाची झाली, त्याच्यावर चर्चा झाली. आता मात्र एकूण आरक्षण मर्यादेवरच निर्बंध जर येणार असतील किंवा मर्यादा ही फ्रेम तीच ठेवून जी वाढीव मर्यादा झालेली आहे त्याच्यावर बोललं जाणार असेल तर मला पडलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, गेल्या 3-4 वर्षामध्ये म्हणजे तो 5 वर्षाचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यकाळ मागचा संपला. कोविड सारख्या महामारीत सुद्धा सगळ्या महापालिका किंवा सगळे स्थानिक स्वराज्य संस्था
कारण ग्राम पातळीपर्यंतचे असतात आणि बरेच जण म्हणतात ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. महत्वाच्या पदावर डल्ला नेतेच मारतात. बायकोलाच नगराध्यक्षाची तिकीट देणार, सगळ्या पक्षाचं बघा तुम्ही. फक्त नावाला कार्यकर्त्याची निवडणूक म्हणणार, पण सामान्य कार्यकर्ता नगराध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे असं एकाही पट्ट्याला वाटत नाही. कारण त्याच्या घरातलं दुसरं नाव लगेच तो रेडीत ठेवत असतो. पण हरकत नाही, आपण पण म्हणूया. आता काय एक प्रथा असते ती पूर्ण करावी लागते. मग आता जर कार्यकर्त्यांच्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील तर कार्यकर्त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही, 4-4 वेळेस, लक्षात घ्या, 4-4 वेळेस निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडला, कार्यालय घेतली, प्रचार यंत्रणा सुरू झाली, अख्ख्या गावभर त्यांनी मार्केटिंग केली. एकदा दोनदा अहो लोकांना देवदर्शन फुकटात म्हणू नका, लोकांना कुठं फिरायला म्हणू नका, सणावळीला वेगवेगळी गिफ्ट पॅकेट देऊन देऊन जे जे इच्छुक आणि पैशावाले उमेदवार आहेत अक्षरशः पैसे देऊन देऊन वाटून वाटून कार्यक्रम घेऊन घेऊन भिकेला लागायची वेळ आली. आणि समजा एवढं होऊन सुद्धा, जर एवढा खर्च होऊन सुद्धा आज जर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरच आक्षेप जर घेतला चुकून जरी, महानगरपालिकेच्या निवडणुका जर रद्द झाल्या तर फार मोठा फटका बसू शकतो. लोकांमध्ये तर भरपूर कुजबूज आहे, पण राजकीय पक्षांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भक्तांमध्ये तर इतकी चर्चा आहे, कुजबूज आहे, कल्पना शक्तीच्या बाहेर. आणि ही जर परिस्थिती आणि ट्रेंड असेल तर महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रकरणातून एक शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे. जर महाराष्ट्रातल्या निवडणुका समजा महानगरपालिका रद्द झाली, आता रद्द नाही झाली तर प्रोग्राम डिक्लेअर्डच होत आहेत आणि प्रक्रिया राबवली जाणार आहे. पण रद्द झाली तर ज्यांनी मागच्या 15-20 दिवसात, महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षभरापासून जे खर्च करतायत आणि मागच्या 3-4-5 वर्षामध्ये समजूनच जायला पाहिजे, 3-4 वर्षामध्ये ज्यांनी प्रचंड करोडो रुपये खर्च केलेत. काही लोकांकडे भरपूर पैसा आहे, नो डाऊट, मला माहिती आहे. पण ज्यांच्याकडे पैसा नाही पण ओळख म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा संघर्ष केलाय. आता मला सांगा त्यांचं काय होणार? म्हणजे तारखा डिक्लेअर झाल्या, सगळ्या गोष्टीची प्रक्रिया सुरू झाली आणि एवढं असून सुद्धा जर अशा घटना घडत असतील तर हे किती मोठं भयानक आहे. आणि मग सर्वोच्च न्यायालयामध्ये हा जो वाद सुरू आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये जर आरक्षणाला आक्षेप घेतला गेला, सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाच्या बाबतीत जर माननीय न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ही परत एकदा लॉक केली, जी तशीच होईल, 50-52% वर जाऊ शकत नाही, वरचे 2 सुद्धा ते इतर रहिवाशी आणि त्यात लोकांना आहे, असं जर असेल तर मग आता निवडणुका परत पुढे ढकलणार असतील तर अजून कोणीही सांगू शकत नाहीत छाती ठोकपणे. माध्यम फक्त म्हणतायत की सूत्रांकडून मिळाली माहिती आहे अशी अशी प्रेस होईल, तसं त्यांना ते बोलावं लागतं. समजा प्रेस होईल सुद्धा, पण जी लोक मतचोरीच्या प्रकरणात बोलतात, जी बोगस मतदानाच्या माध्यमातून बोलतात, किंवा जी लोक एकंदरीत जी काही मतचोरीची किंवा गहाळाची की दुबार नोंदणीची किंवा अजून काही ठरलेल्या पक्षांचंच वाजवायचं, हे जे काही कृत्य आहे हे महाराष्ट्राला विचार लावायला म्हणजे करायला लावणार तर आहेच, परंतु प्रत्येक मतदारांना आत्मपरीक्षण करायला सुद्धा लावणार आहे. चोर सत्तेवर बसल्यानंतर विकायला काढल्याशिवाय राहत नसतात. आणि चांगली लोक राजकारणापासून, सत्तेपासून बाहेर राहिली किंवा सोबत राहिलेली नाही तर समजायचं म्हणजे एकंदरीतचा जो प्रवास आहे तो फार धोकादायक आहे. कधीही कोणाचा कुठेही घात होऊ शकतो. आणि असं जर करायचं नसेल, संघटित होणं गरजेचं आहे, एकत्रित येणं गरजेचं आहे आणि लढणं गरजेचं आहे. एवढंच मला या माध्यमातून सांगायचं. बाकी जनता सुज्ञ आहे कुणाला मतदान करायचं की नाही, पण माननीय न्यायालयाने एखाद्यावर आक्षेप घेतला असेल तर तो सर्वांसाठी बंधनकारक आहे. आणि जो जुना वारसा आहे, जुन्या राजकीय परंपरा आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत त्याची जपणूक केली पाहिजे. आणि जे वाईट वृत्तीचे गुन्हेगार आणि खनिर्डी लोक आहेत त्यांना शासनच झालं पाहिजे, असं इतकं स्पष्ट आणि प्रामाणिक माझं मत आहे.
तुमचं काय मत आहे नक्की सांगा. धन्यवाद. जय शिवराय. फक्त विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेअर करा.